व्हाईट चेंडूने सुरुवात केली जाते या मॅचची. व्हाईट बॉल. चांगला फटका अनिकेत साळवीच्या माध्यमातून आणि ते झेलचा प्रयत्न. अटेम्प्ट खूप चांगला झाला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. करण पटकुरे उर्फ ब्रावो, मॅन फ्रॉम वेस्ट इंडिज. स्पेशल विशेष मागणी या खेळाडूला. यावी कॅच ड्रॉप होताना अनिकेत साळवी. स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईकिंग एंडला यावी घातक विस्फोटक घणाघाती धुरंदर मातब्बर राकेश मेस्त्री. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं हलकस असं वादळ ज्याचा तडाखा बसला नाईन पॅन्थर संघाला. तो पाहूया यावी हे वादळ कशा प्रकारचं काम करत आहे. आणि रॉकी आणि रणजित रॉयल सध्या राकेश परब आणि रणजित यादव यांचा विश्वास आपल्या आयकॉनवरती. राकेश मेस्त्री स्ट्रायकिंग एंडला. हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी माग करून अनुभवी उमेश पवार. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. यावेळी मात्र आपला अनुभव खूप चांगल्या प्रकारे इथे दाखवत आहेत. ज्या प्रकारची पिचिंग पाहायला मिळते. व्हेरिएशन चेंज ऑफ पेस अप्रतिम दर्जेदार. विनंती असेल केवळ 25 मिनिटांचा अवधी असणार आहे. लक्षात घ्या आपल्याला आता वेळेची मर्यादा आहे. खराब चेंडू होता त्याचा उपयोग केला जातोय. चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी. चौकार. आनंद पटेल. आनंद पटेल विनंती असणार आहे. विनंती असणार आहे आनंद पटेल. दोन्ही बाजूना गच्चे जे खेळाडू जाते त्यांच्यावरती आपण थोडंसं लक्ष ठेवायचं. बॉल बॉयज आमचे त्वरित बॉल आणून द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. यावेळी खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा हा चेंडू. अभिषेक कुलकर्णी कुठे असेल तर त्वरित माहिती संपर्क साधायचा. अभिषेक कुलकर्णी. रोहन चव्हाण कुठे असतील ते संपर्क साधा. माईकशी रोहन चव्हाण उर्फ बबलू. ओमकार पाटील यांच्याशी संपर्क साधायचा. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. अजूनही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 6 धावा. व्हॉट अ कनेक्शन. होय किती धावा चेंडूवरती. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेसाठी प्रयत्न होणार नाही. एका धाव समाधान मानावं लागेल. परंतु ज्या प्रकारे राकेश मिस्त्री अत्यंत सहज अलगद प्रत्येक चेंडूला कनेक्ट करतायत. आपला मनगटाचा वापर असेल रिस्ट वर्क असेल खूप चांगल्या प्रकारे हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळतं. एक धाव या चेंडूवरती. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 7. धाव पहिल्या षटकाच्या अखेरीस. सेकंड ओव्हर घेऊन सज्ज होतील अभि मंथन तावडे. माफ करा. यस मंथन तावडे इथं आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरून.
संघाची धावसंख्या 2 ओव्हर 14 रन. आशिष आचरेकर पुढील गोलंदाज. व्हाईट बॉल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले आशिष आचरेकर. दत्ता यांनी कॅच ड्रॉप केली आहे. एक धाव. अनिकेत साळवी यांची वाळू संपली आहे. सागर गाडगे बोलत आहे. चांगला चेंडू. राकेश यांच्या बॉलवर बॅट काहीसे येत नाहीये. कन्फ्यूज आहेत थोडे. शांत खेळत आहेत. संघाची धावसंख्या 17. एक धाव. बॉल प्लीज. सूत्रांच्या माहितीनुसार आत्ताच कळलेली न्यूज. लेजंड नितीन परब टीमचे लिंबू आहेत. ते त्यांना ओपनिंगला न आणल्यामुळे स्कोर संडावतोय. शॉट डायरेक्ट बॉल. चांगला समाचार. डायरेक्ट बॉलचा 4 धावा. बघा किती कडक लिंबू आहे. फक्त नाव घेतलं तरी 4 धावा मिळाल्या. उत्कृष्ट शॉट मेमे यांचा. नितीन तुम्ही स्वतः बॅटिंगला नाही. तुम्ही असता तर हा नो असता कदाचित. गच्चीत कोण आहे? 8 नंबरच्या गच्चीत बॉल पाठवा. यानंतरची मॅचचा टॉस उडून घ्यायचा. मोया मँडी वर्सेस मीरा पॅकर. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. चांगला बॉल. 2 बॉल नंतर आशिष यांना टप्पा भेटला. डॉट बॉल. ओव्हर. संघाची धावसंख्या 26. 3 ओव्हर 26. ओव्हर ओव्हर ओव्हर. 26. 3 ओव्हर 26 रन. आपल्या संघासाठी चौथीवर घेऊन येतोय तो मंथन तावडे. दुसरी ओव्हर त्यांनी चांगली टाकली होती.
मंथन तावडे चौथी ओव्हर घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. आपल्या मॅचसाठी लाभलेले पंच योगेश कोंडाळकर आणि बाबू. चांगला बॉल आणि ही कॅच सोडलेली आहे गिर्या यांनी. अनिकेत ताळवी यांच्या 3 कॅच सुटलेले आहेत. सागर घाडगे हे लिहून ठेवतायत त्यांचा वैयक्तिक स्कोर. उत्कृष्ट फटका, 4 धावा. राकेश मेस्त्री यांनी जर लाईनीत 3 सलग चौकार मारले तर रणजित आणि रॉकी या संघ मालकांकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. चांगला बॉल, ऑफ स्टंपवर टाकलेला बॉल डिक्लेअरच्या स्वरूपात. चांगली फिल्डिंग आकाशाकडून, 1 धाव. अनिकेत साळवी यांनी जर 1 चौकार मारला तर सागर गाडगेकडून 500 रुपये, अनिकेत साळवी यांच्याकडून 500 रुपये, विजय लोधी यांच्याकडून 500 रुपये, अक्षय पवार यांच्याकडून 500. एका चौकारात तब्बल 2,000 रुपयाचा प्राइज लागलाय. अनिकेत साळवी यांनी 1 चौकार तरी मारला तरी नरेश पोळ यांच्याकडून 1 डझन गावठी अंडी देण्यात येतील. चांगला शॉट. अनिकेत साळवी यांना गावठी अंडी नकोयत वाटतं, मैदानातच मारतायत बॉल. लास्ट बॉल. चांगला फुल टॉस बॉल, 1 डिक्लेअर. डिक्लेअर. 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या 36. जिम कट्टा बॉईज आयोजित स्प्रिंग मिल प्रीमियर लीग 2022 वर्ष 4. KK फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा भरवण्यात आली आहे यावर्षी. आपल्या या टुर्नामेंटला लाभलेले पंच बाबू सावंत, एक BDD चाळीतील चांगला खेळाडू, नायगाव पॅकरचा ओपनिंग फलंदाज होता तो, आणि मेन पंच रुपेश कोंडाळकर, लीलावती हॉस्पिटलचे कर्णधार. राकेश, तुम्ही इकडे लक्ष देऊ नका, आपल्या मॅचवर लक्ष ठेवा. रणजित खाऊ पण शकतो तुम्हाला, तुम्ही चुकीचं काय करू नका. शेवटची ओव्हर घेऊन येतोय आपल्या संघासाठी उमेश पवार. अनिकेत साळवी जर याही ओव्हरला 1 चौकार मारू शकले नाहीत तर
गावठी अंडीच्या ऐवजी मगरीची अंडी देण्यात येतील. आणि ही झेल होऊ शकतो आणि अशरफ यांना समजलीच नाही. कॅच कोणत्या दिशेने आली आणि डिक्लर स्वरूपात एक डिक्लर झाडा आतमध्ये बॉल आहे. एक डिक्लर आणि सूत्रांच्या माहितीनुसार अनिकेत साळवी यांची 5वी कॅच सुद्धा सुटलेली आहे. आता जर 6वी कॅच सुटली तरी 501 रुपयाचं बक्षीस कमिटीतर्फे. अनिकेत साळवी यांच्या बॅटिंग मधून हवा सुद्धा सुटली आहे. अशी तडपदार बॅटिंग करतायत अनिकेत साळवी. वादळी वाऱ्यासारखी बॅटिंग. आणि 6वी कॅच सुद्धा सुटली आणि अनिकेत साळवी हे 501 रुपयाचं पारितोषिक जिंकत आहेत. 6वी कॅच सुटली अनिकेत साळवी यांची आणि अनिकेत साळवी 500 रुपये जिंकल्यामध्ये खुश आहेत. थोडे हसतायत. अजित घाग यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे अनिकेत साळवी यांना. दोन बॉल अजूनही 4 बॉल शिल्लक. बघू आता आपल्या संघासाठी राकेश स्वतः आयकॉन काय करतील, कशी बॅटिंग करतील. आणि हा टोना लागला आहे बॅट मधून आणि हा नो बॉल पंचांनी दंडित केलाय. संपूर्ण टुर्नामेंट हा बॉलर दंडित करण्यात येईल. नो बॉल आणि 3 रन पेनल्टी. 3 रन नो रन इन्क्लूड. सर्वांना माहित आहे कमिटीचा डिसिजन आहे. तुमच्या घरी येऊन सांगणार नाही आम्ही. तुमच्या घरी आता उद्यापासून पाठवतो. पुढच्या संडेच्या काय नियम आणि अटी असतील. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तोच नियम आहे. आपण नियम काही चेंज केलेले नाहीत. नो इन्क्लूड 3 रन आणि संपूर्ण टुर्नामेंट हा बॉलर दंडित करण्यात आहे. आता कोणतीही ओव्हर तो टाकू शकणार नाही. नेक्स्ट संडे. दरवर्षीचा हा नियम आहे. नो बॉल दंडित केला असेल फेकीसाठी तर आपण पेनल्टीच्या स्वरूपात रन देतो. दोन बॉल अजूनही 4 बॉल शिल्लक. बाबू राणे बघू आपल्या कोणता गोलंदाज काढतील आणि स्वतः जबाबदारी घेतली आहे खांद्यावर. संघाची धावसंख्या 42. हा बॉल फ्री हिट असेल आणि 7व्या कॅच साठी स्वतः अनिकेत साळवी सज्ज. फिल्डर सज्ज नाही, बॅट्समनच सज्ज आहे. स्वतःच्या 7व्या कॅच ची वाट बघतोय कधी सुटते आणि मी नॉट आउट कसा राहतोय. बाबू राणे त्वरित चालू करा. आपल्याला अजून 2 मॅच खेळवायच्या आहेत या दिवसातल्या. मोया मँडी आणि मीरा पॅकर. आणि ही 7वी कॅच. ही जर कॅच सुटली फ्री हिट आहे. लिंबू ही पण सुटल्यासारखीच आहे. अनिकेत साळवी यांनी मंदिराचा ऍड्रेस द्यावा. पुढच्या संडेला आम्ही जाऊ त्या मंदिरात.
नाही तर देव तरी सांगा, तुमचा देव कोणता आहे? 1 रन. ओ, चांगली गोलंदाजी. स्वतः कर्णधार बाबू राणे यांच्या पायाला 7 ते 8 टाके आहेत, तरी आपली खेळाडू दाखवतायत आणि स्वतः 4 बॉल टाकण्यासाठी त्यांनी ओव्हर घेतली आहे. ओ माय गॉड, डेंजर. बॅट्समन आउट झालेत. चांगली गोलंदाजी बाबू राणे यांची. हे या वर्षी कदाचित अनफिट नसते तर त्यांनी मैदान गाजवलं असतं. टाळ्या वाजू शकतात सर्व प्रेक्षक. त्यांच्या पायाला 8 टाके आहेत आणि गेल्या रविवारीच त्यांचं थोडा अपघात झाला जाताना आणि ते 6 दिवसात कमबॅक करतायत. फारुक आणि हा चांगला बॉल. फारुक मला वाटतं सीझन खेळतायत, फक्त 25 बॅटिंग करतात. 1 बॉल बाकी. आणि आता तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्राईज लावलंय. 8वी कॅच जर सुटेल. हो नो, मुख्यमंत्री नाराज होतील थोडे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन करून हे प्राईज लावलेलं अनिकेत साळवी यांच्यावर. 8वी कॅच जर सुटली असती. (43 to win). (45 to win). एस बीजेपीला 45 रन टू विन असतील 5 ओव्हर मध्ये. मीरा पॅकर आणि मोया मँडी कर्णधार यावे. टॉस होत आहे. सचिन सावंत यांनी टॉस उडून घ्यावा. मोया मँडीचा कर्णधार राहुल देवकर पुढे असतील, त्यांनी कॉइन बॉक्सशी संपर्क साधावा. सचिन सावंत एक टॉस घेऊन उभे आहेत. अभिषेक डोंबरे आणि राहुल देवकर कुठे असतील, त्यांनी टॉस साठी यायचंय. आपण कुठलीही मॅच असून द्या, आपण बघतो की 3 बॉल 3 4 मारलेत किंवा 6 मारलेत. 6 बॉल 6 6 मारलेत. हॅलो हॅलो हॅलो. तसेच हॅलो हॅलो चेक चेक. मित्रांनो, ज्या प्रकारे आपण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक क्लिप्स पाहिल्या आहेत. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार, 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स, 4 चेंडूंमध्ये 4 विकेट्स, अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओज पाहिले आहेत. त्या व्हायरल देखील झाल्या आहेत. आता मात्र SPL 2022 सीझन 4च्या माध्यमातून अजून एक व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळेल. ती एकाच खेळाडूची एकाच इनिंगमध्ये 7 चेंडूंमध्ये 7 वेळा कॅच ड्रॉप झालेली व्हिडिओ देखील आपण व्हायरल होताना पाहणार आहोत. आशिष मेस्त्री, विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस उडवणार आहोत. आशिष मेस्त्री लवकर यायचंय. मोया मँडी 11 विरुद्ध मीरा पॅकर. चला, राहुल देवकर 45 45 राहुल देवकर विरुद्ध अभिषेक टोमरे. Man with the golden arm 45 to win. टॉस होताना पाहायला मिळतोय. हा, नेक्स्ट मॅच मीरा पॅकर विरुद्ध
मोया मेंढी 11 ज्या संघातील दोन संघांमधील टॉस संपन्न होताना आपण पाहतोय. त्यानंतर होईल शेवटचा सामना आजच्या दिवसातील DSK 11 विरुद्ध नॅन पॅन्थर. Akash Gaikwad, after match, please meet Meera Packer. Win the toss and elected to bat first. Okay, thank you, Meera Packer. चला SBGB थोडी त्वरा करा, विनंती असेल, घाई करायची आहे. नेक्स्ट मॅच मोया मेंढी 11 मीरा पॅकर, त्यानंतर DSK 11 आणि नॅन पॅन्थर. शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातील. मोया मेंढी 11 संघ लक्षात घ्या, या इनिंग नंतर लगेचच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जशी मॅच फिनिश होईल पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच देखील चालू करायची आहे आणि आता पॅनलाइज केलं जाईल. थोडंसं स्ट्रिक्ट व्हावं लागतंय, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पर्याप्त सूर्यप्रकाशामध्ये सर्व सामने आजचे नियोजित आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चला, रॉकी अँड रणजित रॉयल्स, शुभेच्छा असतील आपल्याला, शुभेच्छा असतील SBGB संघाला. टार्गेट असेल 45 धावांचं. SBGB, चला थोडी घाई करा. चला, दोन्ही बाजूला जे आमचे बॉल बॉईज आहेत, विनंती असेल आपल्यापर्यंत जे चेंडू होत आहेत ते त्वरित पोहोचवायचे आहेत मैदानामध्ये. जे चेंडू आहेत आपल्याकडे ते देखील पोहोचवायचे आहेत. बॉल बॉईज 5 नंबरच्या गच्चीत जे खेळाडू आहेत, 6 क्रमांक 8च्या गच्चीत जे खेळाडू आहेत, लक्षात घ्या, जे बॉल येतील ते त्वरित मैदानामध्ये पाठवायचे आहेत. जुने बॉल आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. पहिला चेंडू, बॉलर्स बॅक ड्राईव्ह. राकेश मेस्त्री विरुद्ध संतोष रावराणे, दोन दिग्गज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे दिले द्वंद्व युद्ध. मॅच नंबर 5 आजच्या दिवसातील आपण पाहतोय. 45 धावांचं टार्गेट. एका बाजूला SBGB संघ, आपण पाहिलं पहिला सामना जरूर पराभूत झालाय, परंतु या सामन्यात खूप चांगला कमबॅक, खूप चांगला चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू, एकदा वर्जित. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रणजित अँड रॉकी रॉयल्स. पहिल्या सामन्यात खूप चांगला विजय पाहायला मिळाला. नॅन पॅन्थर संघाला नमवत कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे आपला बिल्ड केला, वाढवला गेला आणि या मॅचमध्ये देखील निश्चितच आपण पाहतोय त्याच प्रकारच्या कॉन्फिडन्सने भरलेल्या बॉडी लँग्वेज सहित सर्व खेळाडू, राकेश परब आणि रणजित यादव यांचा संपूर्ण विश्वास आपल्या संघनायकावरती, त्याचबरोबर संघातील सिनियर खेळाडू नितीन परब यांच्यावरती. मास्टर माइंड खेळाडूंनी या संघाचा. दुसऱ्या बाजूला हलकेसा ओपनिंग पेअर मध्ये असलेला बदल. एका बाजूला आपण पाहतोय संतोष रावराणे, दुसऱ्या बाजूला आकाश गायकवाड. सेकंड एंड वरती आकाश गायकवाड. पहिल्या चेंडूवरती चांगलं कनेक्शन बाला मिळतंय. चेंडू जाईल सरळ मिड विकेट झोन मध्ये. 4 धावांसाठी हा चौकार.
सुरेख चेंडू यावी व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 नाहीये, केवळ व्हाईट. अफलातून बॅटिंग. सुरेख बॅटिंगचं प्रात्यक्षिक. एकदा सुवात चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून इट इज अ व्हाईट बॉल कॉल केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 13. धावसंख्या 13. धावफलकावरती 5 चेंडूंचा संप झालाय. 13 धावा. थँक्यू डीजे. तेरा धावा धावफलकावरती. चला विनंती असेल थोडी घाई करा. याच्यानंतर 2 मॅच खेळायचे आहेत. दोन्ही संघ मायामँडी 11 विरुद्ध मीरा पॅकर. लक्षात घ्या आपल्याला पर्याप्त सूर्यप्रकाश प्राप्त होणार नाहीये शेवटच्या मॅच साठी, त्यामुळे थोडी घाई करायची सर्वांना विनंती असेल. पुन्हा एकदा वन्स अगेन व्हॉट अ टायमिंग. बाउंड्री. थँक्यू डीजे. मिसळ सामे, रोशन सामे, सगळे सामे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाल्या तिथे 17 मे 17 विदाउट लॉस 17. आनंद पटेल यांच्यावरती पारितोषिक. जर या षटकात विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. नरेश पोळ यांच्या माध्यमातून आनंद पटेल. पटेल एक्सप्रेस. imported from UP, growth by Mumbai, now established by Patel Express. तुमच्यासारखेच Yeah, established by प्रशांत सेवा मंडळ. सॉरी. नमस्कार दोस्तों. नमस्कार.
दोस्तों, मैं हूँ पूजा और आप सभी देख रहे हैं ब्रजवासी के धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल की 22 रन्स ऑन द बोर्ड 45 धावांचं टार्गेट इथे असणार आहे. 22 धावा धावफलकावरती पटेल एक्सप्रेस, अनिल पटेल, टॉस एक धाव डिक्लेअर स्वरूपात. पुन्हा एकदा सुरुवात चेंडूचा इशारा येईल. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल कॉल केला जातो. व्हाईट बॉलच्या माध्यमातून धावफलकांच्या 25 या धावसंख्येवरती. आता मात्र केवळ 20 धावांची आवश्यकता असेल. सेकंड ओव्हर प्रोग्रेस रॉकी एनर्जी रॉयल्स. यावेळी खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अपील केली जाते. पंच यावेळी कॉल करतात. इट इज अ व्हाईट बॉल. इंटरेस्टिंग डिसिजन. इट इज अ व्हाईट बॉल. So there is a one extra added into the score. Scorecard moves on the 26 runs. 26. Umpire's decision will be final decision. Rakesh Mistry, please coordinate with us. Please coordinate with the committee. Go and play your game with your team. Maintain your sportsman spirit, please. We don't have any expectation from you. फुल टॉस. परंतु फुल टॉसला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकलेला नाहीये. एक धाव या चेंडूवरती. सुरेख चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल बॉईज आमचे दोन्ही बाजूचे चाळ क्रमांक 8च्या गच्चीत असणारे, चाळ क्रमांक 5च्या गच्चीत असणारे आपल्याला चेंडू मैदानामध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे लवकरात लवकर. चेंडू येत नाही येत याची नोंद घ्या. लास्ट बॉल फ्रॉम दिस ओव्हर. आकुटाबाचा चेंडू त्यावरती शॉर्ट आर्म जॅब अँड यस लॉलीपॉप. सब हो जाएगा बात.
चौदा धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये धावसंख्या दाखलकावरती 31 दोन षटकांच्या अखेरीस 31 धावा दाखलकावरती 2 महागडे षटकं आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक 14 धावांचं, माफ करा 17 धावांचं, तर या षटकात तब्बल आल्यात तर 14 धावा. या चेंडूवरती एक धाव अर्जित केली जाईल. यावेळी मात्र मॅच्युअर्ड क्रिकेट काहीसं पाहायला मिळेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, रिस्क तेवढी घेतली जाणार नाहीये. यावेळी मात्र चांगला स्लाइस पाहायला मिळतो पॉइंटच्या रिजन मध्ये. धावसंख्या दाखलकावरती एका धावेने वधारताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हॅलो चेक 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 कमी 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 हॅलो चेक 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 थँक्यू. धावसंख्या 33. राकेश मिस्त्री अराउंड द विकेट आकाश गायकवाडसाठी. या देखील चेंडूवरती खूप चांगला फटका. जेवढा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो तेवढ्या चांगल्या रीतीने त्याला खेळला गेला. रवींद्र टेकावडे इथून तिथे तिथून इथे, परंतु चेंडूवरती गडबड गोंधळ परंतु शेवटी ताबा. धावसंख्या दाखलकावरती 34. 11 धावांची अजूनही आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 14. मग करा 13. 15 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. 15 चेंडू 11 धावा. स्टेप पडून घेण्याचा प्रयत्न, संधी होती या देखील यष्टीचित करण्याची. यावेळी बऱ्याचशा लॉंग किपिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात फारुख मुल्ला. राकेश मेस्त्री ताशी 150 ते 160 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करताना. आणि निश्चितच आपण लेदर बॉल च्या माध्यमातून अनेक वेळा पाहतो बऱ्याचशा दूरवर कीपर उभे असतात. त्याच प्रकारे फारुख मुल्ला देखील बरेचसे दूरवर जवळजवळ डिक्लेअर झोनच्या लाईन जवळ उभे असणार आहेत. यावेळी जागेवर घेण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचा फुट मुवमेंट नव्हता. हँड आय कोऑर्डिनेशनचा उपयोग करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये असफल. डॉट बॉल. पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर स्वरूपात चेंडू ढकलला जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त होईल. या ठिकाणी धावसंख्या दाखलकावरती 35. आता मात्र आवश्यक असतील त्या केवळ 10 धावा. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. DJ, we want your मधुर संगीत. पुन्हा एकदा पटेल एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरून 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एक अभेद्य भागीदारी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. 43 रन्स अभेद्य भागीदारी होती, सर्वाधिक मोठी पार्टनरशिप ओपनिंग पेअरची. आता मात्र धाव धावफलकावरती 35. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, कनेक्शन प्रॉपर. चेंडू जाईल सरळ सीमा बाहेर 4 धावांसाठी. क्रॅकिंग हिट. यस डीजे. बाउंड्री बाउंड्री बाउंड्री.
सर धावसंख्या फलक्यावरती एकूण आखूड टप्प्याचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक धाव फलकावरती लगवली जाईल. सर बॅट कट. येस धावसंख्या फलकावरती 40 5 धावांची आता मात्र आवश्यकता. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट असणार आहे. प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट असेल आणि नेट रन रेट हा पिक्चर मध्ये येणार आहे. 2 मॅचेस नंतर प्रत्येक संघाच्या जो नेट रन रेट बराचसा काही ठरवू शकतो. खूप चांगला चेंडू खोदवा टप्प्याचा चेंडू यावी. सुदर्शन गायकवाड चॉन्टी रोडच्या भूमिकेत येत असताना परंतु चेंडू कुठे आणि सुदर्शन गायकवाड कुठे याचा पत्ताच लागू शकलेला नाहीये. एवढ्या जोरात चेंडू गेला. आणि विशाल झंझन यांचे एक्सपर्ट कॉमेंट. येस सर. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल यावी. 41-41. एक मनगंटेचा प्रयत्न 2 मॅच पूर्वी आपण पाहिला. बराचसा वेळ त्या डिसिजनने जरूर घेतला. तो पुन्हा एकदा पाहायला मिळेल का मित्रांनो? आयसीसी पाहायला मिळेल. MCC मेलबर्न क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून अनेक रूल्स बनवले जातात क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती. त्याच्यामध्ये अनेक बदल केलेले आपण पाहतोय. सध्याच्या घडीला जो मनगंडे जो विकेट होता वादविवादास्पद असणारा हा विकेट आता मात्र ऑफिशियली रनआउट म्हणून काउंट केला जाईल. त्याची गणना होणार आहे. त्याचबरोबर जर कोणताही फलंदाज झेलबाद झाला तर मात्र नवीन फलंदाज हा स्ट्रायकिंग एंडला जाणार आहे. भलेही क्रॉस झाले असतील दोन्ही खेळाडू तरी मात्र हे जे नवीन बदल आहेत चेंडू या षटकातील आतापर्यंत झालेत 4. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तेवढाच चांगला इम्प्रोव्हायझेशन ऍडजस्ट स्वतःला केलं. शॉर्ट आर्म जॅब करत असताना एक धाव या चेंडूवरती अर्जित. एका धावेने धावफलक जातोय तो यावी. 42 या धावसंख्येवरती. या 2 नियमांनुसार बराचसा बदल जरूर आपल्याला क्रिकेट मध्ये पाहायला मिळेल. त्याचसोबत अनेक बदल आहेत. आणि या चेंडूवरती 2 धावांचा हा फटका. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी. 44. आता मात्र केवळ एका धावेची आवश्यकता असेल. शेवटचं षटक शिल्लक. चला घाई करा. विनंतीचे लॉकी रणजी रॉयल्स घाई करायचे. शेवटचं षटक शिल्लक आणि यावेळी मात्र बोलवलं जाते गोलंदाजी मार्क वरती. नो देयर वॉज कन्फ्युजन. एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. ओनली 1 रन्स. जर सामना बरोबरी सुटला तर लक्षात घ्या पॉइंट्स डिवाइड होतील. SBJB विनंती असेल थोडी घाई करा. चला आपल्याला मॅच खेळवायच्या पुढील. श्लोक परब नवीन गोलंदाज. श्लोक परब च्या खांद्यांवरती दुरा. एका धावेची आवश्यकता विजयासाठी. मोया मँडी मॅच फिनिश झाल्यानंतर 5 मिनिटात आपलं क्षेत्ररक्षण सजलं पाहिजे आणि पुढच्या 5 मिनिटात आपण मॅच सुरू करतो याची नोंद घ्या. शेवटच्या एका धावीची आवश्यकता विजयासाठी. चला श्लोक परब थोडी घाई करायची. SBJB श्लोक परब नवीन खेळाडू नवीन गोलंदाज. बॅटम अराउंड विकेट. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि मॅच फिनिश. 4 धावा काउंट केल्या जातील. लक्षात घ्या या 4 धावा या चेंडूवरती काउंट.